Hello everyone. Today we will discuss about a new topic in the biomolecule, that is enzymes. ठीक आहे. पहा आता, एक तर बायोलॉजीमध्ये जे आपण लिव्हिंग सेलचा स्टडी करून राहिलो, सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्टार्टिंग तर इथूनच करायची तुम्हाला की वाय डज द सेल्स आर लिव्हिंग. कारण त्या सेल कशापासून तयार होतात. द कंपोजिशन जर आपण पाहिलं तर सेल्स आर मेड अप ऑफ केमिकल्स, इनऑर्गॅनिक केमिकल, ऑर्गॅनिक केमिकल. ठीक आहे. आपण सगळी संरचना बघितलेली आहे. सेलमध्ये काय असते. सायटोप्लाझम आहे, त्याच्यातले सायटोप्लाझममध्ये मॅक्सिमम तर वॉटरच असते, सॉल्व्हंट आहे, काही सोल्यूट असतील. म्हणजे ओव्हरऑल अ लिव्हिंग सेल इज मेड अप ऑफ केमिकल. आणि ऍक्च्युली केमिकल म्हणजे नॉन लिव्हिंग आहे. जे बायोमॉलिक्यूल आपण आतापर्यंत डिस्कस करून राहिलो आहे, कार्बोहायड्रेट आहे, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, त्यानंतर प्रोटीन आहेत, लिपिड्स शेवटचा पार्ट होता, हे सगळे नॉन लिव्हिंगच तर आहेत. ठीक आहे, आपण त्या डीएनएला एक लाईव्ह मटेरियल कन्सिडर करतो, पण तोही एक इंडिव्हिज्युअल लाईव्ह नाही आहे. पण मला काय सांगायचं आहे की सेलमधले केमिकल कोणताही केमिकल असेल, एव्हरी केमिकल इट इज कन्सिडर्ड ॲज द नॉन लिव्हिंग. काही अडचण आहे कोणाला. हायड्रोजन इट इज द नॉन लिव्हिंग, पण जेव्हा तो हायड्रोजन रिॲक्शन करतो एखाद्या ॲटम सोबत, ठीक आहे, तर त्या ठिकाणी काहीतरी नवीन प्रोडक्ट तयार होते. म्हणजे नेचरमध्ये जे केमिकल्स आहेत किंवा आपल्या सेलमध्ये जे केमिकल आहेत, त्या केमिकलमध्ये एक प्रॉपर्टी आहे पहा, इनबिल्ट प्रॉपर्टी ज्याला म्हणतो आपण, अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन. काही नवीन नाही बोलत आहे मी. एखादी पर्टिक्युलर सेल आहे त्याला लिव्हिंग का म्हणतोय, कारण त्या सेलमध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी घडते म्हणून त्याला आपण लिव्हिंग म्हणतो. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी हा शब्द जरा लाईफ सायन्सचा झाला, बायोलॉजिकल झाला, इन जनरल त्याला आपण रिॲक्शनच म्हणतो. सेलची ग्रोथ झाली, इट इज वन काइंड ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे. तर आपल्याला आजचा टॉपिक तोच पाहायचा आहे पहा की एन्झाईम म्हणजे काय आहे ऍक्च्युली. तर कोणत्याही केमिकल रिॲक्शनचा जो स्पीड असतो, स्पीड ऑफ द केमिकल रिॲक्शन किंवा रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन, त्याला इन्क्रीज करणारा जो सबस्टन्स आहे, जो फॅक्टर आहे, त्याला म्हणायचं तुम्हाला एन्झाईम. ऍक्च्युली याची जर डिस्कवरी आपण पाहिली तर बुकनर नावाचा व्यक्ती आहे. नावात फार डेंजरस असणार आहेत, बिकॉज दे आर सायंटिस्ट. काही होऊन गेले आहेत, काही आहेत. तर या सायंटिस्टनी असं सांगितलंय की जो ईस्ट ऑर्गॅनिझम आहे, कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहित असेल, याला आपण साध्या भाषेमध्ये काय म्हणतो, बुरशी है ना. इट इज द टाइप ऑफ फंगस. फंगसचं एक्झाम्पल आहे. तर या ईस्टमध्ये एक ऍक्टिव्हिटी घडते. पहा ना तुम्ही, एखादं समजा फूड मटेरियल असेल, आपली पोळी असेल घरातली है ना, शिळी पोळी असली तर आपण त्याला एकतर त्याचं युटिलायझेशनही करू शकतो, किंवा आपण ती जर पोळी तशीच ठेवली तर काही कालावधीनंतर त्या पोळीचा एक म्हणजे त्याचा उग्र वास यायला लागतो. आपण त्याला म्हणतो की ती पोळी विटली. त्याचं मिनिंग काय होते की तो एक फ्रेश पार्ट होता, आता तो फ्रेश राहिला नाही. तो फ्रेश का नाही राहिला, कारण जी ओरिजिनल चपाती होती त्याची टेस्ट, त्याची फ्लेवर वेगळी होती, त्याचा कलर पण वेगळा होता. आता त्याचा कलर, त्याची टेस्ट, त्याची फ्लेवर, त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या चेंज झाल्या. आणि जेव्हा एखाद्या प्रॉडक्टमध्ये चेंज घडतो तेव्हा त्याला आपण म्हणतो काय घडली, केमिकल रिॲक्शन. ती चेंज कशामुळे घडले माहिती आहे काय, ईस्ट फंगस आहे, त्याची ग्रोथ झाली आणि त्यानं फर्मेंटेशन केलं म्हणतात, आणि त्यानं तो जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टला विटून टाकलं. काही प्रॉडक्ट आपण त्याचे यूज पण करू शकतो है ना, जसं आता दुधाचं दही बनलं, ऍक्च्युली ते फर्मेंटेड आहे. कोण केलं परफॉर्म, हे असे ऑर्गॅनिझमच आहेत. अर्थात त्याच्यात बॅक्टेरिया असतात म्हणा, मी तुम्हाला एक्झाम्पल ईस्ट देऊन राहिलो. तर असो, इथून त्या एन्झाईमचं एक नॉमेनक्लेचर तयार झालाय पहा की ईस्ट मध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी घडून आणणारा जो सबस्टन्स आहे त्याला म्हणायचं तुम्हाला एन्झाईम. ठीक आहे. तर असो, आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे तर एन्झाईमचं इंट्रोडक्शन पाहायचं आहे. तर पहा, याच्यावरून काय करू आपण, एक एन्झाईमची डेफिनेशन तयार करू. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये जेव्हा रिॲक्शन स्टडी करता तेव्हा तुम्हाला कॅटॅलिस्ट शब्द येतो.
any substance which increases the speed of chemical reaction, it is considered as the catalyst. आता आपण रिॲक्शन जे आहेत त्या सेल मधल्या पाहून राहिलो है ना, लिव्हिंग सेल. तर म्हणून मी या ठिकाणी थोडासा चेंज करतो. पहा, दिस इज द बायोकॅटॅलिस्ट. पहा तुम्हाला हा शब्द आवडेल का? कॅटॅलिस्टच आहे, फक्त सेल्युलर लिव्हिंग सेल मधल्या केमिकल रिॲक्शन स्टडी करायचे तुम्हाला, म्हणून बायोकॅटॅलिस्ट. सो एन्झाइम्स आर द बायोकॅटॅलिस्ट. विच इन्क्रीजेस किंवा ऍक्सलरेट म्हणू शकता तुम्ही. जसं ऍक्सलरेट त्याचे स्पीडअप असतं की नाही, समजा एखादी मोटर बाईक असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणतो कोणी रेस देर बा, ऍक्सिलेटर वाढव रे. तर ऍक्सिलेटर म्हणजे काय? इन्क्रीज करणारा. तर विच इन्क्रीज ऑर ऍक्सलरेट रेट ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन, इट इज कॉल्ड ॲज एन्झाईम. म्हणजे एक फार महत्वाचा टॉपिक तुम्हाला डिस्कस करायचा आहे. पहा, लिव्हिंग सेलमध्ये जर ऍक्टिव्हिटी घडत आहे, याचा अर्थ इन दॅट सेल देअर इज सम केमिकल रिॲक्शन इज गोइंग ऑन. आणि केमिकल रिॲक्शन घडते तर प्रत्येक केमिकल रिॲक्शनचा स्पीड ठरला आहे है ना. रेस्पिरेशन करून राहिलो आपण, ब्रिदिंग करून राहिलो है ना, इनहेलेशन, O2 आला, CO2 रिलीज झाला. ही प्रोसेस कंटिन्युअस आहे. इव्हन जेव्हा आपण रेस्टिंग पोझिशन मध्ये असतो, व्हेन वी स्लीप. ठीक आहे, काही जण 6 तास झोपतात, काही जणांचा झोपण्याचा टाइम फिक्स पण नसतो है ना, त्यांना झोपणं आवडतं. पण याचा अर्थ त्यांच्यामध्ये कोणती केमिकल रिॲक्शन थांबली आहे का? रेस्पिरेशनची प्रोसेस तर चालू आहे, काही चालू आहेत, काही प्रोसेस स्टॉप आहे. ठीक आहे, डायजेशन स्टॉप असेल पण काही ना काही प्रोसेस स्टार्ट असतात. म्हणजे मला हे सांगायचं आहे की इव्हन इन द रेस्टिंग पोझिशन ऑफ द बॉडी सर्टन केमिकल रिॲक्शन आर स्टील गोइंग ऑन. का घडतात? त्याला कोण स्पीडअप करते, त्याला कोण कंट्रोल करतं, त्याच्यामध्ये एक फॅक्टर असतो. तो म्हणजे कोणता असेल? एन्झाईम. ऍक्च्युली एन्झाईम म्हणजे काय आहे तर हे प्रोटीन आहे. म्हणजे पहा, प्रत्येक टॉपिकचा संबंध कसा लागतो आपण बघून राहिलो. बायोमॉलिक्यूल, इन दॅट द प्रोटीन्स आर कन्सिडर्ड ॲज द इम्पॉर्टंट मॉलिक्यूल. सगळेच महत्वाचे आहेत, परंतु प्रोटीन बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतो आपण. हार्मोन्स प्रोटीन पासून तयार होतात, एन्झाईम्स प्रोटीन पासून तयार होतात. मग ऍक्च्युली प्रोटीनच आहे. पण जेव्हा ते प्रोटीन एखाद्या रिॲक्शनच्या स्पीडमध्ये त्यांचा रोल दाखवतात, देन दॅट प्रोटीन्स आर कन्सिडर्ड ॲज द एन्झाईम्स. ठीक आहे, मुद्दा क्लिअर झाला. एन्झाईम म्हणजे काय? एक सबस्टन्स आहे, एक फॅक्टर आहे. जनरली प्रोटीन याची असंच असतो, पण याचं मेन काम आहे रिॲक्शनचा स्पीड वाढवणं. पहा, तुम्ही थोडंसं आठवा, जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीतले काही कन्सेप्ट स्टडी कराल तेव्हा तुम्हाला सर सांगतीलच, डिटेल सांगतील, मला माहीतच आहे. पण थोडासा डिफरन्स लक्षात घेऊ आपण. कॅटॅलिस्ट शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो है ना, आणि त्या कॅटॅलिस्टमध्ये शक्यतो मग काही आयन्स वगैरे राहू शकतात. तर एक डिफरन्स लक्षात घ्या. बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट आणि जो अवांतर कॅटॅलिस्ट आहे याच्यामध्ये डिफरन्स काय? की अदर कॅटॅलिस्ट जे राहतात, दे रिक्वायर्ड और दे कॅन वर्क इन द हाय टेम्परेचर ऑल्सो. बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन मध्ये पहा, आपण अशी हीट वगैरे देत असतो है ना. एखादी केमिकल रिॲक्शन मांडली का त्याच्या खाली आपण हीटचं साईन म्हणतो. म्हणजे त्या रिॲक्शनला जर त्या केमिकल जर आपण हीट जर दिली, टेम्परेचर जर प्रोव्हाइड केलं, तरच ती रिॲक्शन कॅरी आउट होते. म्हणजे कॅटॅलिस्ट जे राहतात दॅट रिक्वायर हायर टेम्परेचर टू स्पीड अप द रिॲक्शन. पण बायोलॉजिकल एन्झाईम जो आहे, ज्याला आपण कॅटॅलिस्टच समजून राहिलो, इथं टेम्परेचरचं मॅटर थोडं वेगळं आहे. दीज कॅटॅलिस्ट रिक्वायर ऑप्टिमम टेम्परेचर. किती? तर त्याच्या आपल्या बॉडीचं टेम्परेचर असेल नियर अबाउट 25 to 35 डिग्री सेल्सिअस. तसं 37 डिग्री सेल्सिअस असतं. 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत एन्झाईम्स काम करतात. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल, आपल्या बॉडीबद्दल बोलून राहिलो मी, नेचरमध्ये तर किती टेम्परेचर होऊ शकतं है ना. तर हा एक डिफरन्स महत्वाचा लक्षात ठेवा. तर अशा बायो कॅटॅलिस्टला काय म्हणायचं आहे? एन्झाईम म्हणायचं आहे. ठीक आहे, हा झाला आपला इंट्रोडक्शनचा पार्ट. त्याच्यानंतर पहा, या एन्झाईमचं आपण 2 पार्टमध्ये कॅटेगरायझेशन करू. मेनली द एन्झाईम्स आर क्लासिफाईड इंटू द 2 टाइप्स, दॅट इज
एक्झोएन्झाईम्स अँड एंडोएन्झाईम्स. काही कठीण नाही वाटत मला वाटते नावावरून, एक्झो अँड एंडो. आणि आपल्याला माहित आहे की आपण सेलचा विचार करून राहिलो, आपण बायोमॉलिक्युल्स बघून राहिलो. सो नाऊ वी आर इन द सेल, विद इन द सेल. म्हणजे तुम्हाला सेल आणि त्या सेलच्या संबंधितच फोकस ठेवायचा आहे. म्हणजे पहा, हे महत्वाचं असते बरं. तुमचा लेसन कोणत्या टॉपिकवर डिपेंड आहे, त्याच्यामध्ये बॉडीतला कोणता पार्ट तुम्ही कन्सिडर करताय. बॉडी आहे, सेल आहे, टिश्यू आहे की ऑर्गन आहे की बॉडीच्या बाहेरचा पार्ट आहे. ठीक आहे, म्हणून कॉन्सन्ट्रेशन आपलं राहिलं पाहिजे. तर एक्झो आणि एंडो एन्झाईम. The enzyme which work within the cell are called as endoenzyme, and the enzyme which work outside the cell are called as exoenzyme. बरोबर. अशीच पुस्तकामध्ये सुद्धा व्याख्या दिली आहे पहा. The enzyme which act within the cell act within the cell where it synthesizes. म्हणजे ज्या सेलमध्ये एन्झाईम सिक्रेट झाला, तयार झाला, त्याच सेलमध्ये तो काम करतो. म्हणजे सेलच्या आतमध्ये त्याची एक लिमिट ठरलेली आहे, मर्यादा ठरलेली आहे, विद इन दॅट स्पेस. म्हणून त्याला म्हणायचं आहे एंडो एन्झाईम. एंडो म्हणजे आत, एक्झो म्हणजे बाहेर. आणि एक्झो म्हणजे काय होते पाहून घ्या आता. द एन्झाईम विच ऍक्ट आउट साइड द सेल, है ना, वेअर इट इज सिंथसाइज. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सेलमध्ये एन्झाईम तयार झाला, पण तो त्या सेलमध्ये काम नाही करताय, तो त्या सेलच्या बाहेर काम करतोय. त्याला म्हणायचं तुम्हाला एक्झो एन्झाईम. हिअर द वर्ड एक्झो मीन्स आउटसाइड अँड एंडो मीन्स इनसाइड. आता एन्झाईम जर आपण याचे एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर एन्झाईम्स इन क्लोरोप्लास्ट and mitochondria, है ना. आणि याच्यामध्ये आपण घेऊ एन्झाईम्स रिलीज्ड बाय फंगस. एक्झाम्पल बरेच आहेत, है ना. वन बाय वन आपण समोर क्लासिफिकेशन मध्ये बघणारच आहोत. सध्या पुरतं लक्षात ठेवा, एन्झाईम्स इन द क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. क्लोरोप्लास्ट काय असते रे बाबा? साइट ऑफ फोटोसिंथेसिस, किंवा आपण त्याला फूड फॅक्टरी ऑफ द सेल म्हणतो. म्हणजे ग्रीन प्लांट्स मध्ये जर क्लोरोप्लास्ट नावाचा ऑर्गॅनिल आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा एन्झाईम्स असतील. तर ते सगळे एन्झाईम त्या क्लोरोप्लास्टच्या पुरत्या मर्यादितच राहतात, तेवढ्याच एरियामध्ये. म्हणजे सेलच्या आतमध्येच काम करून राहिल्या. आणि फोटोसिंथेसिस नावाची जी रिॲक्शन आहे, फूड तयार होते, याचा अर्थ इट इज वन काइंड ऑफ द रिॲक्शन. त्याचा स्पीड वाढवणं, जेवढा जास्त स्पीड तेवढा जास्त फूड मटेरियल तयार होईल, है ना. त्याला म्हणतो आपण एन्झाईम्स इन द क्लोरोप्लास्ट. म्हणून तो कशामध्ये येईल? एंडो एन्झाईम. तसंच मायटोकॉन्ड्रियाचं, इट इज द साइट ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिस प्लांट पुरती मर्यादित आहे आणि काही मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि रेस्पिरेशन म्हटलं तर थ्रू आउट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जिथं जिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तिथं रेस्पिरेशन आहे म्हणजे आहे. व्हेरी व्हेरी इसेन्शियल प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट इज द रेस्पिरेशन. ठीक आहे. जेव्हा आपण फिजिओलॉजी स्टार्ट करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली रेस्पिरेशन म्हणजे काय आहे, कशा पद्धतीनं घडते वगैरे वगैरे. तर या ठिकाणी बेसिकली एन्झाईमचं दोन पार्टमध्ये आपण त्याला डिव्हाइड केलाय, एक्झो एन्झाईम आणि काय आहे, एंडो एन्झाईम. ओके. त्याच्यानंतरचा पार्ट बघूया आपण. हे समजलं का एन्झाईम फंगसचं? काही विशेष नाही आहे ना. फंगस जो ऑर्गॅनिझम आहे पहा, एकतर हा हेट्रोट्रॉफिक. हेट्रोट्रॉफिक म्हणजे काय? इट डिपेंड्स अपॉन अदर. मग जेव्हा जेव्हा फंगस एखाद्या फूड मटेरियल असेल त्याच्यावरती तो ग्रो करेल, तेव्हा फंगस मधले एन्झाईम त्याच्या आतमध्ये काम नाही करत.
काही काही एन्झाईम असतील, पण आपल्याला सध्या एक्झो एन्झाईम पाहिजे. तर त्या फंगसच्या बॉडीमधून रिलीज होतात आणि ज्या फूडवर त्या फंगसची ग्रोथ होत आहे, ज्यावर तो फंगस ग्रो करत आहे, त्यावर ते एन्झाईम्स काम करतात. लक्षात नाही येत आहे काय? ब्रेड वगैरे असेल, ब्रेड है ना, नरम ब्रेड ज्याला म्हणतो, जसं राशाची ब्रेड पहिले यायची, आता आणखी बरेच प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये पहा तुम्ही, तो ते ब्रेडचा पार्ट जर तुम्ही तसा ओपनली ठेवला तर त्याच्यामध्ये बुरशी चढते आणि त्याचा फ्लेवर टेस्ट सगळं चेंज होऊन जाते, है ना, आंबट वगैरे येते त्याला टेस्ट. मग आता हे सगळं का घडलं? तर त्याच्यामध्ये जो एन्झाईम, जो फंगस ग्रो होणारा, त्या फंगसनी स्वतःचे एन्झाईम रिलीज केले आणि त्यांनी त्या ब्रेडवर काम केलं. ब्रेड हा आउटसाईडचा पार्ट झाला, फंगसचा एन्झाईम ब्रेडवर काम करते, म्हणजे इट इज द एक्सो एन्झाईम. ठीक आहे. त्याच्यानंतर या एन्झाईमचा पार्ट आपण एक डिस्कस करूया. कोणता? तर नेचर ऑफ एन्झाईम्स. है ना, एन्झाईमच्या बद्दल काही त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा राहतील. तर ऍक्च्युली हे प्रॉपर्टी सारखंच आहे पहा. ठीक आहे. आता पहा, the enzymes are basically either proteinaceous or conjugated. आता परत कन्फ्युजन, किती सारे शब्द येतात है ना. एखादा पार्ट स्टडी करायचा आहे, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं ओरिजिन, त्याचं फंक्शन, त्याचे टाईप, त्याचं नेचर, त्याच्या प्रॉपर, किती सारे कन्सेप्ट तुम्हाला राहतात. आणि ही बेसिक आहे. कोणताही एखादा टॉपिक जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा त्या टॉपिकशी रिलेटेड सगळे गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एन्झाईम आहे, पण सगळे एन्झाईम एक सारखे थोडीच असणार आहेत. तर सध्या आपल्याला पाहायचं आहे नेचर. आता पहा, हा टॉपिक समजून घ्यायच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो, प्रोटीनचा कन्सेप्ट थोडा रिमाइंड करू आपण. पहा, प्रोटीन मध्ये आपण बघितलं होतं, तर प्रोटीन आर डिवाइडेड इनटू, किंवा त्याचे आपण टाइप्स केले होते, सिंपल प्रोटीन, कॉन्जुगेटेड प्रोटीन, किंवा कॉन्जुगेटेडला नाव दिलं होतं आपण कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हटलं होतं ना. काय मिनिंग होते या ठिकाणी? सिंपल म्हणजे काय? ज्या प्रोटीनमध्ये फक्त अमिनो ऍसिड्स आहेत त्याला आपण सिंपल म्हटलं, आणि ज्याच्यामध्ये ऍडिशनल ग्रुप आला तो झाला कॉम्प्लेक्स किंवा कॉन्जुगेटेड. आठवा थोडंसं. आता हाच कन्सेप्ट इथं लागू पडते. पहा, नेचर ऑफ प्रोटीन एन्झाईम मध्ये म्हटलंय. आता एन्झाईमवर, आता प्रोटीन नाही. तर दॅट मे बी प्रोटीनियाशियस. काय कठीण आहे हो? दोज एन्झाईम्स विच आर प्रोटीन इन नेचर. एक प्रोटीन तयार झाला सेलमध्ये आणि तो प्रोटीन डायरेक्टली एन्झाईम सारखं काम करतोय, सो इट इज कॉल्ड एज प्रोटीनियाशियस एन्झाईम. हे घरचं प्रोटीन आहे, तो प्रोटीनच्या प्रोटीनच एन्झाईम सारखा काम करतोय. अरे सेलमध्ये समजा 10 प्रोटीन्स तयार झाले सपोज ॲट अ टाइम, आणि सेलला या 10 प्रोटीनची गरज नाही आहे. मग काय होते? समजा 5ची गरज आहे, 5 प्रोटीन सेलनं यूज केले. कशा करता? ॲज अ बिल्डिंग ब्लॉक. मग रिमेनिंग 5 प्रोटीन काय होतात? त्या प्रोटीनला कुठे स्टोअर नाही करायचं काम. त्या प्रोटीन काय करतील? त्यातले काही प्रोटीन एन्झाईम म्हणून काम करतील, काही प्रोटीन हार्मोन म्हणून काम करतील. ओके. तर म्हणून प्रोटीनियाशियस म्हणजे काय? द एन्झाईम विच आर प्रोटीन इन नेचर. त्याच्यात कोणताही ऍडिशनल ग्रुप नसेल. त्याच्यानंतरचं आहे कॉन्जुगेटेड. आता याच्यात काय होते? दीज आर, प्रोटीन तर आहेतच, सवालच येत नाही, पण याच्यामध्ये काय राहते? दे कंटेन सम नॉन प्रोटीन पार्ट. आणि जो नॉन प्रोटीन पार्ट आहे त्याला म्हणतात मित्रांनो प्रोस्थॅटिक ग्रुप. काय म्हणायचं आहे? प्रोस्थॅटिक ग्रुप. पहा ना, थोडंसं क्लिअर करा ना. जसं आपण कॉम्प्लेक्स प्रोटीन मध्ये बघितलं होतं, ग्लायकोप्रोटीन प्रोटीन आहे, पण त्यात कार्बोहायड्रेटचा पार्ट ऍड झाला, सो इट इज कॉम्प्लेक्स. तसंच आहे, प्रोटीन पासून बनला तर प्रोटीनॅशियस. इथं प्रोटीन तर आहेच, पण त्यात एक ऍडिशनल पार्ट आला. तो कोणता? तो बघणारच आहोत आपण. तो ऍडिशनल पार्ट आला, त्याचं नाव काय आहे? नॉन प्रोटीन. तो प्रोटीन थोडीच असेल, तो ऍडिशनल आहे, वेगळा आहे, दुसरा कोणता तरी असेल. नॉन प्रोटीन पार्ट असेल, धिस पार्ट इज कॉल्ड एज प्रोस्थॅटिक ग्रुप.
आणि अशा एन्झाईमला म्हणतात कोणता, कॉन्ज्युगेटेड किंवा कॉम्प्लेक्स्ड एन्झाईम. ओके, आता बघूया आपण की हा प्रोस्थेटिक ग्रुप काय असतो. प्रोस्थेटिक ग्रुप हा असा एक पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, एक तर हा कशाचा पार्ट आहे, कॉन्ज्युगेटेड एन्झाईमचा पार्ट आहे. म्हणजे त्या एन्झाईमला हा कॉन्ज्युगेटेड बनवतो. मग समजा या एन्झाईम मधून हा पार्ट जर रिमूव्ह झाला तर तो एन्झाईम नॉन वर्किंग असेल. फंक्शनल एन्झाईम केव्हा काम करेल, जेव्हा तो परफेक्ट असेल. कॉन्ज्युगेटेड आहे तर त्याच्यामध्ये हा पार्ट असलाच पाहिजे, कारण त्याचं नावच आहे कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये फक्त प्रोटीन आहे. आता राहिला प्रश्न की हा नॉन प्रोटीन पार्ट म्हणजे ऍक्च्युली कोणता असतो. तर पहा, दिस नॉन प्रोटीन पार्ट मे बी इनऑर्गॅनिक, इट मे बी ऑर्गॅनिक. लक्षात राहील ना, इनऑर्गॅनिक राहू शकतो किंवा ऑर्गॅनिक असू शकतो. एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये ऍड झाला तर त्याला म्हणायचं तुम्हाला, लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या एन्झाईम मध्ये, हे आपण काय पाहून आलो, कॉन्ज्युगेटेड प्रोटीन काय म्हटलंय, कारण त्या प्रोटीन मध्ये काय, प्रोटीन विथ नॉन प्रोटीन पार्ट. प्रोटीन तर आहेच पण त्याच्यात काहीतरी ऍडिशनल पार्ट आला, अशा एन्झाईमला आपण कॉन्ज्युगेटेड म्हटलं. मग ऍक्च्युली प्रोटीनचा पार्ट तर समजला, तो तर आहे. आपला कन्सेप्ट आहे की हे भानगड काय आहे, प्रोस्थेटिक ग्रुप काय आहे. तर ही एक ऍडिशनल ग्रुप आहे, असं लक्षात ठेवा तुम्ही. इट इज द ऍडिशनल ग्रुप, ऍडिशनली प्रेझेंट इन एन्झाईम. मग हे कशाची ऍडिशन आहे, एकतर ती इनऑर्गॅनिक आयनच्या फॉर्म मध्ये राहू शकते, इनऑर्गॅनिक आयन्स, आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड राहू शकतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड असला तर त्याला म्हणतात को एन्झाईम्स. काय म्हणायचं आहे, को एन्झाईम. आणि इनऑर्गॅनिक आयन्स असले तर याला म्हणतात को फॅक्टर्स. काय म्हणायचं आहे, को फॅक्टर. म्हणजे मुद्दा क्लिअर करा की जर समजा एखादा एन्झाईम सेलमध्ये काम करतोय, जर तो प्रोटीनियस असेल तर तो एक सिंगल एन्झाईम काम करतो, रिॲक्शनचा स्पीड वाढेल, फास्ट मध्ये केमिकल रिॲक्शन करतील. बट व्हेनेवर द एन्झाईम इज कॉन्ज्युगेटेड, तर त्या एन्झाईमच्या सोबत जोपर्यंत यापैकी एखादा फॅक्टर नसेल तो एन्झाईम काम करणार नाही. इनऑर्गॅनिक आयन्स मध्ये कोणकोणते राहू शकतात मग, तर पहा, द को फॅक्टर्स मे बी मॅग्नेशियम, कॉपर, है ना, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक एटसेट्रा. हे घेऊ शकतो ना आपण, आपल्या पुस्तकामध्ये बरेच दिले आहेत. आयरन आहे, मॅग्नीज आहे. त्याच्यानंतर को एन्झाईम. आता पहा, या को एन्झाईम मध्ये दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, हे सगळे तुम्हाला येणार आहे. NAD आणि FAD. काय भानगड आहे, NAD म्हणजे काय, तर इट इज निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड, आणि इकडे फ्लेविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. ओके, तर अशा पद्धतीचे दोन कोएन्झाइम्स असतात. लक्षात ठेवा, को हा जो शब्द आला की नाही, CO. एन्झाईम आहे कोणता, कॉम्प्लेक्स, म्हणजे याच्यात काहीतरी ऍडिशनल पार्ट असेल, 2-3 गोष्टीचं कॉम्बिनेशन असेल. मग तो ऍडिशनल पार्ट कोणता आहे जो त्याला हेल्प करतो त्या एन्झाईमला, तो इनऑर्गॅनिकच्या स्वरूपात राहू शकतो किंवा ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिकच्या स्वरूपात असेल तो कोफॅक्टर, ऑर्गॅनिकच्या स्वरूपात असेल तर कोएन्झाईम. मग कोएन्झाईम कोणकोणते असतात, NAD आणि FAD. म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये एन्झाईम आहे, त्या एन्झाईमला ह्या गोष्टी सपोर्टिव्ह लागतील. हे काय भानगड आहे, हे सगळे तुम्हाला फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन मध्ये क्लिअर होईल. 11वी मध्येच आहे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. NAD नावाचा कंपोनंट आहे, निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. म्हणजे ऍक्च्युली हे दोन्ही न्यूक्लियोटाइड आहेत आहे, आणि न्यूक्लियोटाइड हा ऑर्गॅनिक आहे, तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे DNA मध्ये. आणि को फॅक्टर मध्ये मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, आयरन. आता या ठिकाणी पहा, आयरन को फॅक्टर
कॅटलेज अँड मॅग्नेशियम इज अ को फॅक्टर ऑफ पेप्टिडेज. प्रत्येक एन्झाईम मध्ये वेगवेगळे को फॅक्टर्स राहतील. ठीक आहे, आता ते तर आपण 1 बाय 1 स्टडी करूच. याला आपण ऍक्टिव्हेटर सुद्धा म्हणू शकतात. जे मेटलचे बनलेले असतात ना मेटल्स, तर त्याला को ऍक्टिव्हेटर म्हणतात. म्हणजे एन्झाईमला ऍक्टिव्ह करण्यासाठी ते काय करतात, मदत करतात. तर सध्या पुरतं तुम्ही हे लक्षात ठेवा की नेचर ऑफ एन्झाईम मध्ये 2 गोष्टी, प्रोटीनेशियस आणि कॉन्ज्युगेटेड. ओके, आता उद्याला आपण याच्या बघणार आहोत प्रॉपर्टीज. तोपर्यंत तुम्ही एवढा पोर्शन लक्षात ठेवा आणि त्याचा स्टडी करा.